तर सलामीची जोडी इंटर झाले मैदानात. विनायक आणि अनिल गोलंदाज टाक गोलंदाज आलाय. गणेश पॉवर प्लेची पहिल्या ओव्हरसाठी प्राचारण केलं जात आहे. पाहूया एक विस्फोटक फलंदाज जवळच मैदानात पाहतोय आपण विनायक गोरेला. आणखीन एक मोठं नाव आपण पाहू शकाल विनायक गोरे. पहिलाच बॉल फेस केला जाईल ऑन साईडचा बादशाह या बॉल स्ट्रायकिंग एंडला. कशा प्रकारे मॅच इथं ग्रीन सिग्नल पंचांचा इथं स्टार्ट झाले आहे. पहिलाच बॉल उडवलाय कव्हर मध्ये. बॉल चला डीप कव्हर एक्स्ट्राला. रन्स मिळतील 4. धमाकेदार सुरुवात. चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. पाहूया दुसरा बॉल. फुलटॉस होता. बॅट चिखडा. शॉर्ट फाईन लेगला थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. षटकार. अगदी 6 धावेसाठी हा फटका पाहायला मिळाला. खडखड स्ट्रोक लगावला जात आहे आणि आला आहे दमदार फटका. षटकार. पहिला चौकार, दुसरा डॉट, त्यानंतर तिसरा षटकार. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया 3 बॉलमध्ये कशा प्रकारे मात्र मॅच खेळली जाते. बॉलर के बासमन नो बॉल प्लस चौकार. 4. अगदी मात्र 5 धावा खर्च केला जातात. त्या बॉलवर रिव्हर्स अटॅक केला होता. दुधारी तलवारीचा वापर आला या चौकार. पंजा मात्र या बॉलवर लावला जातोय. विनायक गोरे मात्र मैदानात चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहायला मिळतोय. 14 या आकड्यावर वैयक्तिक खेळत असताना धावत संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर पाहायला मिळते. वैयक्तिक 14. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. फेकून दिलाय आणि इथे क्षेत्र खाली आहे. रन्स येतात 4. आलाय आणखीन एक दमदार चौकार. बॅक टू बॅक दुसरा. आणखीन एक बॉल. आणखीन एक फटका. सेफ अँड ड्राईव्ह. चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहायला मला. चौकार हॅट्रिक पाहायला मिळते या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी धावांचा पाऊस पाडला जातोय या बॅट्समन विनायक कडनं. रिव्हर्स मारलाय. यावेळेस फेकून दिलाय बॉलला. बॉल चाललाय. आणखीन एक चौथा चौकार. 4. शेवट देखील गोड झाला. स्टार्टिंग देखील गोड होती आणि आता धावफलकावर धावा देखील गोड लावल्या जातात. 27 धावा धावफलकावर लावल्या जातात पहिल्या ओव्हरमध्ये.
संतोष आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल अनिल साठे फेकून दिलाय. ताकद कमी पडले, कॅलरीज कमी पडल्यात आणि इथे मात्र हवेच्या विरोधात केलेला फटका आणि इथे विकेटचं पतन. अगदी 6 बॉल नॉन स्ट्राईकला उभं होता, 7व्या बॉलला स्ट्राईक मिळाली आणि इथे मात्र स्ट्राईक मिळत असताना बाद झालाय. संतोष आल्या आल्या पहिल्याच बॉल विकेट मात्र घेत असताना आपण पाहतोय. काशीनाथ आलाय न्यू बॅट्समन, एंटर झाला मैदानात. काशीनाथला पाहतोय आपण. पुढचा बॉल, हा बॉल इथे पडल्यानंतर चांगलं पाहतोय. कमबॅक केला जाईल का या ओव्हरमध्ये. काशीनाथला पाहतो स्ट्राईकला. पहिल्या बॉलवर आला अनिलचा विकेट, त्यानंतर 1 डाऊनचा बॅट्समन काशीनाथ आणि त्याला फेकला जातो इथे डॉट. विनायकला पाहतो आपण नॉन स्ट्राईकला उभा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी धुवाधार बॅटिंग करत असताना वैयक्तिक 26 धावा विनायकच्या पाहायला मिळाल्या आणि टीमच्या टोटल 27. स्टंप अटॅक मारला होता, फेकून दिलाय बॉलला, स्टंप दाखवले आणि इथे धुवाधार इथलवार मारलाय लागला षटकार. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलाय. 2 शतक पाठमोडीत आलाय. थोडासा मिसफील्ड झाला, फंबल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे दोघांच्या बॅटमधून रन्स येतात, विकेट टाकण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्या धावा मात्र मारल्या जातात. यावेळेस चांगला फटका, गॅपमध्ये शतक धावतो, चांगलं शतरक्षण झालंय. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नसेल. आता मात्र स्ट्राईक मिळाला विनायकला. पाहूया बॅटिंग करत हलका हाताने केलाय, चांगलं शतरक्षण झालंय, दर्जेदार शतरक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथं समाप्त झालाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावफलकावर धावा लावल्या जातात 37 धावा, 37 एका गड्याच्या मोबदल्यात. अगदी कमबॅक केलं गेलं या ओव्हरमध्ये गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. चला लगेच तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यायचे. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्राचारण केलं जात आहे. विनोद आलाय गोलंदाज ट्रॅक स्ट्राईकला. विनायक पाहतोय. पहिलाच बॉल फेकून दिलाय, लांबच लांब, लांब लचक आलाय षटकार.
पुढचा बॉल यावेळेस कॅच आहे. कॅच खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे चांगला कॅच. मिस टायमिंग शॉट होता आणि इथे चांगली कॅच पकडले, परंतु जे काम करायचं होतं ते मात्र केले जात आहे. मग पाहू शकाल इथे आउट झालाय. 33 धावांवर मात्र इथे विकेट बहाल केली जाते. विकेट मात्र घेतली जाते विनायक गोरेची. 43 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात नवीन बॅट्समन झाला मैदानात यशवंतला पारतोय. यावेळेस नो बॉल आहे. इथे मात्र रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. नो बॉल. फ्रीटचा बॉल असेल आता. फलंदाज काशीन यशवंतसाठी आता इथे फिट असेल. पाव्या आल्या मात्र इथे रिव्हर्स अटॅक केला होता. धाडस होतो फलंदाजाचा दुधारी तलवारीचा, परंतु फ्रीटचा बॉल आहे कशा प्रकारे खेळला जाईल. यावेळेस आडवा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने पोहोचलाय. बॉल पहिल्या ॲक्शनमध्ये उचललाय. चांगला थ्रो देखील आलाय. स्ट्राईक दिली जाते काशीनाथकडे, ज्याचा बॅटमधून एक षटकार आलाय. नॉन स्ट्राईकला उभं होता विनायक बाद झाल्यानंतर. पाहूया अजूनही या शेवटच्या ओव्हरचे काही बॉल शिल्लक आहेत आणि या काही बॉलमध्ये काही किती धावा लावल्या जातील. हा फटका खोदून काढला. इथे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पोहोचलाय. अगदी फिल्डिंग चांगली होत असताना मैदानात पाहतो आपण टीमचे. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, परंतु कॅच कमी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो. बॉलवर चांगली कॅच. लाजवाब काय कॅच पकडले. क्षेत्ररक्षण अगदी चांगलं केलं जात आहे टीम वरप संघाकडून. एकही चुकी मात्र पाहायला मिळाली नाही. जेव्हा जेव्हा कॅच उडाले तेव्हा मात्र कॅच प्रत्येक खेळाडूने पकडली आहे. विलास चालाय नवीन बॅट्समन मैदानात. शेवटचा बॉल आहे. पावे कशा प्रकारे मात्र खेळ केला जाईल. जाऊ दिलाय, सोडलाय लेग स्टिकच्या बाहेर. पंच दर्शवत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावर. 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल गोलंदाज विनोदचा विलाससाठी. पुढचा बॉल यावेळेस डान्सिंग द ग्राउंड खेळायचा. बॅट आणि पॅटच्या मधून बॉल आलाय डॉट. शेवट मात्र चांगला टाकला गेलाय. 48 धावा धावफलकावर झाल्यात. येणारे 18 बॉल आणि बनवायचे 49 टीम वरप संघाला.
आता गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आला या विनायक सलामीची जोडी रवाना झाली मैदानात. आपण पाहतोय टीम वरप संघाची स्ट्रायकिंग एंडला सुनील आणि शिवाजी अशी जोडी पाहतो. पहिल्याच बॉलवर एक धाव आली आहे. श्री गणेश शेजारा 49 धावांचा पाठा करत असताना टीम वरप संघाचा एका धावेल. पुढचा बॉल अगदी फिरकीचा जादूगर पाहतोय आपण. नवीन बॉल वलवला जातोय. हा वेळेस कॅच आहे. शतरक्षक छोटासा एक हातात कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. काय कॅच आहे. लास्ट जवाब. कडक एकदम कडक कॅच पकडली जाते. छोटासा खेळाडू आहे. वयाची सुरुवात करत असताना फलंदाज शिवाजीला देखील कळलं नसेल बॉल हातात बसला कसं काय. अगदी विचारात आहे. लक्की आलाय वन डाऊनला. नॉन बॅट्समन एवढाच पुढे सरकावून खेळलाय परंतु शतरक्षक होता. इथे मात्र प्रयत्न केले होते बॉल अडवण्याचा. बॅकअप आलाय आणि इथे बॉल अडवलं जात आहे. पुढचा बॉल इथे फेकून दिलाय. ताकद कमी पडले. हवेच्या विरोधात फटका आणि चांगली कॅच. काशीनाथ होता आणि चुकीच्या अपेक्षा नसतील. चांगली कॅच केली जाते. लेफ्टी चालाय डावकुरे हाताचा बास्टमन याला सेंटर होत असताना लेफ्ट हँड बॅटर क्रीजवर पाहतोय. खेळपट्टीवर जातोय. सागला वेगळा स्ट्रोक. रन येणं गरजेचं आहे. कशा येतात या नाही या धावा येणं गरजेचं. मग त्या कुठूनही येऊत. हा चांगला फटका होता. चौकार आलाय. गेल्या गेल्या मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहतोय आपण. रामच्या बाटमधून चौकार आला. आता मात्र अनिल आलाय गोलंदाज ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हरसाठी अनिलला पाहतोय. यावेळेस हा फटका चांगला आहे. एकदा पूर्ण एकच असेल.
या बॉलस फेकून द्यायचा होता. या बॉल वा शफल झाला होता. स्टिक वरून जाणारा बॉल अगदी लेग स्टिक वरून बॉल गेलाय आणि आले डॉट. अनिलला पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8, 2 विकेट. त्यानंतर हा नवीन गोलंदाज अनिल. हा फटका चांगला आहे. तिथे शतक काय चांगलं शतरक्षण. पुढचा बॉल. यावेळेस फटका दमदार आहे. फेकून दिलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. इथे डायरेक्ट हिट सापडे येत ना. रन नाही आहे. पुढचा बॉल. चौदा धाव धावफलकावर झाल्या. 3 विकेट. 6 बॉल आणि 35 धावेची गरज. काशीनाथ एक वेगवान गोलंदाज टीम पिंपरोली संघाचा. काशीनाथ यावेळेस चॉप केलाय. फटका चाबूक शॉट आहे आणि बॉल चालाय सीमारेषा पार. इथे येईल षटकार. पुढचा बॉल. इथे कॅच आहे. विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना विकेट आलाय. संतोष झालाय. नवी बॅटर एंटर झालाय मैदानात.